जे नवीन धोरण दिलंय त्या धोरणामध्ये 3 भाषा अनिवार्य आहेत। मुळात हेच गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलतायत, याची पालकांनी नोंद घेतली पाहिजे। याचं कारण असं, त्या संपूर्ण धोरणामध्ये 3 भाषा तुम्ही राबवायच्या की नाही राबवायच्या शालेय शिक्षण धोरणामध्ये याचा निर्णय त्या त्या राज्यांनी तिथल्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे घ्यावा, असा स्पष्ट उल्लेख पान क्रमांक 13 आणि पान क्रमांक 14 वर आहे। आणि तो आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे। मग असं असताना ही जाणीवपूर्वक सक्ती का केली जाते? बरं, जेव्हा अनिवार्य शब्द आला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याचा विरोध केला। आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले, पण तो अनिवार्य शब्द काढून आड मार्गाने पुन्हा तीच हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडनं होताना दिसतोय। तो आता कसा होताना दिसतोय, तर तुम्हाला हिंदी व्यतिरिक्त कुठली वेगळी भाषा शिकायची असेल तर तुम्ही 20 लोकांचा एक गट तयार करा, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। तर मुळात महाराष्ट्रामध्ये जर मराठी येते, आम्हाला इंग्रजी येते, तर मग तिसरी भाषा पहिलीपासून मुलांवर का लादली जाते, हा आमचा प्रथम प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे शिक्षण धोरणाचा अभ्यास करतात त्यातले जे तज्ज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांनी पण वारंवार हे सांगितलं की लहान मुलांना तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची गरज नाही, त्यामुळे त्यांची भाषा बिघडू शकते। हे जे तज्ज्ञ आहेत या शिक्षण क्षेत्रातले, मग ते रमेश पानसेंसारखे तज्ज्ञ असतील, आमचे दीपक पवारांसारखे भाषेचे तज्ज्ञ असतील, या सगळ्यांनी हे सांगितलंय। पण हे सांगून सुद्धा सरकार सक्ती करतंय, याच्यामध्ये काय राजकारण आहे आपण ओळखून घ्या। बरं, तुम्हाला राजकारण करायचं, माझं फडणवीस साहेबांना आव्हान आहे, तुम्हाला राजकारण करायचं करा, पण ते राजकारण आमच्या लहान मित्रांपर्यंत आणू नका। तुमचं राजकारण विधान भवनात करा, बाकी ठिकाणी करा। तुमच्या राजकारणासाठी आमचे जे छोटे पहिलीतले मित्र आहेत, दुसरीतले मित्र आहेत, तिसरीतले मित्र आहेत, चौथीतले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्या मुळावर ते राजकारण आणू नका। आज हिंदी भाषेची सक्ती कशाला हो? आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहेत, इथे पालक उपस्थित आहेत। माझा त्यांना प्रश्न आहे की आपण सगळ्यांनी 5वी वाजता हिंदी शिकली ना, हिंदी असेल संस्कृत असेल, आपल्याला कुठे गरज भासली होती पहिली वाजता हिंदी शिकायची? आणि हिंदी शिकून जायचं कोणाला? उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये। ज्या उत्तर प्रदेश आणि बिहार मधनं लोकांना मुंबईत यायचंय, त्यांनी इथे येऊन मराठी शिकली पाहिजे का त्यांच्याशी बोलायला आपण हिंदी शिकली पाहिजे, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून आज या हिंदी सक्तीच्या विरोधात जर आपण एकत्र आलो नाही, सर्व मराठी माणसांनी याचा विरोध केला नाही, तर हे आपल्या डोक्यावर बसायला कमी पुढे बघणार नाही। आज जर याला विरोध केला नाही, एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपली भाषा मरेल त्या दिवशी आपणही मरू। आज जगामध्ये जेवढी युद्ध झाली आहेत ही भाषेच्या अस्मितेवर झाली आहेत। आज बांगलादेश वेगळा झाला पाकिस्तानपासून, दोघांचाही धर्म मुस्लिम होता, पण बंगाली भाषेवर होणाऱ्या अन्यायामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला। या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्य केलेलं आहे। जवळजवळ 250 वर्ष महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं राज्य हे देशात होतं। मध्य प्रदेशवर होतं, उत्तर प्रदेशवर होतं, राजस्थानमध्ये होतं, अगदी दक्षिणेतल्या कर्नाटक, तामिळनाडूमध्ये पण होतं। पण महाराष्ट्राने कधीही मराठी भाषा तिथल्या प्रांतांवर लादली नाही। कधीही ते म्हणाले नाहीत की तुम्ही आमचं राज्य तर तुम्ही मराठी शिका। बरोबर, तुम्ही काय हे आमच्यावर लादताय, हा आमचा प्रश्न आहे। बरं, ज्या गुजरातचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्या गुजरातमध्ये हिंदी कंपल्सरी नाही, उत्तर प्रदेश
प्रदेशमध्ये 3 भाषा सूत्र नाही. उत्तर प्रदेशमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी आहे. तिथे तिसरी भाषा कंपल्सरी नाही. तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही. कर्नाटकमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही. मध्य प्रदेशमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही. राजस्थानमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही. मग महाराष्ट्रातच ही तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा प्रयत्न हे सरकार का करते, याच्या मागे काय डाव आहे? मेरा नाम पार्वती है, मैं भिलाई छत्तीसगढ़ से हूँ. मैंने YouTube